देवा ग्रुप फाउंडेशन व संघर्ष पत्रकार संस्थेचा स्तुत्य उपक्रम. वेहळोली व बुद्रुक वेहळोली पाडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप. शहापूर प्रतिनिधी. शहापूर तालुक्यातील किन्नोरीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देवा ग्रुप फाउंडेशन आणि संघर्ष पत्रकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी शहापूर तालुक्यातील वेहळोली व बुद्रुक वेहळोली पाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप व खाऊ वाटप उपक्रम राबवण्यात आला. सकाळी ठीक 10 वाजता जिल्हा परिषद शाळा वेहळोली बुद्रुक येथे वाटप करण्यात आले. नंतर सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळा वेहळोली पाडा येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष देवा ग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे होते. उपक्रमाचे आयोजन संघर्ष पत्रकार संस्थेचे अध्यक्ष योगेश हजारे यांनी केले. या कार्यक्रमाला देवा ग्रुपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद निमसे, ठाणे जिल्हा आरोग्य विभागाचे उपाध्यक्ष महाळुंगे सर, आरोग्य विभागाचे ठाणे जिल्हा सचिव चेतन ठाकरे, शेनवा विभाग प्रमुख कुलदीप पडवळ, तालुका अध्यक्ष आरोग्य विभाग वैभव विशे, तर संघर्ष पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे, उपाध्यक्ष अंकुश भोयर, निलेश विशे, रवींद्र खाडे, पत्रकार दिनेश पाचघरे, तर वेहिलोली बुद्रुक शालेय समितीचे अध्यक्ष कांतीलाल हजारे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मुकणे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत वाघ, वेहळोली बुद्रुक सोसायटीचे संचालक बुधा चवर, माजी संचालक अर्जुन जाधव, महिला मंडळ अध्यक्ष प्रतिभा किरपण, ग्रामस्थ महेश किरपण, विकी जाधव, दत्ता वाघ उपस्थित होते. यावेळी या केंद्रशाळेच्या केंद्रप्रमुख प्रज्ञा सोनवणे या उपस्थित होत्या. वेहळोली पाडा येथे शालेय समितीचे अध्यक्ष रंजना हजारे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. मागच्या वेळेस 110 पटसंख्या होती, ती आता 76 आली आहे. कारण अनेक असतील. स्वागत करण्याचं मी वेहळोली बुद्रुक वेहळोली पाडा शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय उबाळे सर यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि देऊन त्यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करायचं आहे. पाडा हे ठिकाणी जिल्हा शाळेचं आपण शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. आमचं प्रत्येक देवा ग्रुप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळा संदेश असतो आणि तो आमच्या स्वतःच्या वाढदिवसापासून सुरुवात करतो. याचं निमित्त म्हणून साधन आणि हे 10-15 दिवसीय कार्यक्रम चालू ठेवत असतात. तर आजारे सरांना कॉल केला, असं वाटप करत आहे की नेहमी दर वर्षाने प्रत्येक एरिया करत असतो. त्यांनी आम्हाला एक संधी दिली, आमच्या शाळेत या. कारण त्यांना आवड असते का आमच्या शाळेत या, त्यांना आग्रह वाटतं का आमच्या शाळेमध्ये वाटप झालं पाहिजे, अशी पण व्यक्ती निर्माण झाली पाहिजे. मग त्यांनी स्वतःहून प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगितलं पाहिजे का आमच्या शाळेत एक कार्यक्रम करा. तसं त्यांनी पण एक संस्थेला सांगून जे कार्य केलं किंवा ती शाळा आणली, असं कार्य इतपत आपण दुसऱ्यांकडे संदेश पोहोचत नाही, दुसऱ्यांकडे मागत नाही, कोण सुचवत नाही किंवा देत नाही. तर हे सर्व स्थानिक इथली मंडळी आहेत, हे सर्व चांगल्या प्रकारे लक्ष देत असतात शाळेत. त्या शाळेत सुद्धा बघितलं चांगली सुशिक्षित शाळा बनवलेली आहे. तशी तिचा पण आपण आज काय बनवायचं असेल, काय करायचं असेल सर आम्हाला कळवा, आम्ही तुमच्या जोडी जेवढी मदत होईल तेवढी करत बसू. मी सर्व पत्रकार बंधू माझ्या प्रेमाखातीर इथे आले, खूप आनंद वाटला. मी कोणाला इथे करताना इथे जर पोहोचले तर ते माझं सुद्धा तरी प्रेम असेल असं मी मानून घेतो. आणि मुलांना इथे साहित्य वाटप आपण एक कार्यक्रम छोटासा करून घेऊ.